पहा आता इकडे कल्ले आता आमच्या बकऱ्या. आमच्याकडे मोठ्याले पोळ्या आहेत ते भाकरी वाणी म्हणून आम्ही त्याला पोळ्या म्हणतो. पावसाळ्यामध्ये येतं मस्त पैकी. बांधल्याशिवाय ना जमत मित्रांनो, कारण असा मग चिमटा वेगळा वाटतं आपलं कोणाची चिमटा संध्याकाळी मस्त जेवण शांत. धुतला बाबू काढा काढतो म्हणते आता पराठ्या पुतण्या लागला आता काढाले. काल होळी झाली आणि आज गावात होळी आहे. ताण लागली पुन्हा हे गरमही लागायला लागले. नाल्या खानते होऊन घ्या मुळाच्या माश्या बस काम करता करता अशा प्रकारे रक्त लागलं. रम्य संध्याकाळ सूर्य बरं झालं मित्रांनो तिकडं पाऊस गेला. शिवलं येतं मित्रांनो झाकून. बघा मित्रांनो ऐकला का मस्त वेगवेगळ्या पक्ष्याचं संगीत. आग होते अंगाची कारण ते येतं. नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो वावरामध्ये. हे बघा बकऱ्या घेतल्या आणि मी बापूसोबत चाललो. आता सुमित्रा आता येणार आहे. कवाड लावतो म्हणजे येतो म्हणजे सुमित्रा मागून येते सुमित्रा. आता चाललो आम्ही वावरामध्ये आणि पराठ्या काढायच्या आहे. आणि बापू आता सुमित्रा येईन पण सोबती. बाबू तू बकऱ्या चला जाऊ का? हां ते येणार आहे. बघा हे अशा प्रकारे मस्त शेत आहे सुंदर मस्त. बघा हिरवं कंच शेत आणि तिकडून बाया येते. बघा रस्त्यानं येतात बाया. कोण घ्या आता बाया येतात रस्त्यानं. चाललो आता मी मस्त बकऱ्याकडे. बकऱ्या चालल्या आता मस्त आपल्या रस्त्यानं. आम्ही हातामध्ये पाणी गिन नाही घेतलं. सुमित्रा आणतो म्हणे पाणी प्यासाठी. पुढे जातो आता आम्ही आणि काढायला लागतो पराठ्या. बापू चालते मग बकऱ्या. बघा हे आता उन्हाळ्याच्या अशा प्रकारे वातावरण आहे. आता बघा मग पावसामध्ये होतं मस्त दिसे हिरवं कंच सभोवताली. आता हे दिसते अशा प्रकारे. पाहून घ्या आता. हे खदान पावसाळ्यामध्ये कशी दिसे खदान. मस्त पाणी होतं भरून. आता हे बघा ह्या रस्त्याने चाललो. जुना आमचा रस्ता तिकडं होता बघा थोडंसं तसा. आता उन्हाळ्यामध्ये हा रस्ता कोठूनही जाते. आता बघा समोर मस्त चिंच आहे. चिंच बोलून जाते आता मस्त. बाबू इकडून येणार आहे बकऱ्या इकडूनच आणल्या का नाही? हो हो बघा हरमी येते लोक हरमी जायचे म्हणतात ते आडवे. बघा आता हे असं हिरवं मस्त या वावरामध्ये हिरवं आहे. पाहून घ्या आता हिरवं कंच. ही इकडे पुन्हा अशा प्रकारे आहे. आणि तिकडे आमचं गाव आहे. तिकडं आमचं देऊळ गावाचं बघा तिकडं. आता बकऱ्या गेल्या पुढं पांढरण रस्त्यानं चालले आता बकऱ्या. बघा कसं दिसते वातावरण. पावसाळ्यामध्ये जबरदस्त दिसते मित्रांनो वातावरण. आता इकडं कल्ले आता पहा. आता इकडं कल्ले आता आमच्या बकऱ्या. ह्या रस्त्याने आलो होतो आम्ही ह्या पांढरण रस्त्यानं. तिकडे जाते दुसऱ्याच्या भावालाकडं आणि इकडे जाते आमच्या भावालाकडं. पावसाळ्यामध्ये लई टिकून जा लागते. तिकून लई दुरून जा लागते. ते तिकून आत्ता आलो बा ते तीच तसं आम्ही या पांढर रस्त्याने आत्ता आलो. आणि पावसाळ्यामध्ये हे तिकून जो रस्ता आहे तिकून तसं वावराकडे जा लागते. 7-8 दिवस लोकांच्या रोजाने गेलो होतो. त्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला भेटलाच नाही. जे काही व्हिडिओ काढले जुनी पुराणे काही व्हिडिओ माझ्याकडे काढून आहे. घरचे व्हिडिओ संध्याकाळचे असे तसे. आणि काही नवीन काढलेले आहे ते आता येणार आहे या चॅनलवर. आणि आजपासून आता हे ते कसं आहे मित्रांनो कधी मागचा व्हिडिओ मागच राहते आणि पुढचा व्हिडिओ टाकण्यात येते. कधी लई व्हिडिओ काढून राहते. नसला तर टाकतो एखादा जुना पुराणा.
आता काही काही लोकांना कशा कमेंट्या केल्या का होळीच्या दिवशी मटण खाल्लं म्हणे. ते मटण आम्ही पहिलंच खाल्लं होतं, परवा खाल्लं होतं. मी व्हिडिओसुद्धा लाईव्ह काढला होता. मटण आणलं आमच्या घरी म्हणलं होतं, व्हिडिओसुद्धा काढला होता. तो व्हिडिओ येणार आहे म्हणलं होतं, पण तो व्हिडिओ होळीच्या दिवशी आला. तर काही काही लोकांना कमेंट्या केल्या होळीच्या दिवशी हा माणूस मटण खाते. आणि कसं आहे मित्रांनो, चपातीची गोष्ट तुम्हाला सांगतो. काही काही लोक काय म्हणते, हा चक्क पोळीले चपातीले पोळी म्हणते. तर आमच्याकडे कसं आहे, लहानपणापासून आम्ही चपातीले पोळी म्हणत आलो. आणि ते आजच्या काळात ते फॅट वाढलं जास्त. चपाती म्हणजे छोटी असते, पोळी थोडीशी मोठी असते. तर आम्ही लहानपणापासून आमच्याकडे मोठ्याले पोळ्या आहे ते भाकरीवाणी, म्हणून आम्ही त्याला पोळ्या म्हणतो. आणि चपात्या लहान लहान असते तर त्याला आम्ही चपात्याच म्हणतो. आणि खेड्यामध्ये कसं आहे, आम्हाला जास्त खाणं लागते खेड्यातल्या माणसाले, कामं धमक भरपूर आहे ते. त्यामुळे आम्ही मोठ्याले छोट्या काही चपात्या बनवत नाही, आम्ही मोठ्यालेच पोळ्या बनवतो. हे असं असते. त्यामुळे असा पाहणाऱ्याच्या मनामध्ये काही वेगळा संभ्रम निर्माण होते. बघा आता मित्रांनो, आता गेल्या तिकडे बापू चालला, बापू घेऊन बघूया चाललो आता मी पटपट. आता हे असं असते पहा मित्रांनो. काय म्हणलं बापू? मोह. बघा मित्रांनो, तुम्हाला एक गंमत दाखवतो आता. हा, बकऱ्या खाईन का? बकऱ्या खाल्ले का? बकऱ्या ना आपल्या बावली असून का खाल्ले मोकट्यानं? खाल्ले जाईल खाऊन टाकले बकऱ्यानं. आपल्या बावल्यामध्ये आहे का काम? वास येता मस्त मोहाची. मित्रांनो हे बघा, मोहाचं झाड आहे येतं, मस्त लागते मोह खाली. शक्तीवर बघा मोह पाय बसून खाऊन टाकली. ढोराने खाल्ले असून मोकाटे जास्त नाही येतं. ते परत आहे पाण्याबुडी. ते ढोरं खाता, बकऱ्या खाता. जातो आता वावरामध्ये, येते बकऱ्या मागं या वावरामध्ये असं तर पाहतो. बघा हे अशा रस्ता लागला. आता जातो आता वावरामध्ये. बघा आता हे पावसाळ्यामध्ये येतं मस्तपैकी पाणी माहिती येतं. असं 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 मस्त पाणी वाहते पावसात. या 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 काही बकऱ्या तिकडं राहिल्या, काही आल्या. या मागं राहते मग कुठे धसते मग काट्या कुट्यात, मग बेकार आहे. त्या मागच्या 3-4 महिन्यापूर्वी एक बकरी मोडली होती अशीच. या येते आता ते बकरी. बघा मित्रांनो, हे असे दगड आहे आमच्या गावाकडे. बघा हे दगड का माती होणार सांगा. आता हे आमचं वावर नाही, दुसऱ्या वावर पडीत होतं आतापर्यंत दगड असल्यामुळे. यावर्षी हे वावर उठवलं म्हणून हे चांगलं दिसतं ना. येतं नुसते झाडं झुडं होते. तुम्हाला दाखवलीच आहे व्हिडिओमध्ये, आपल्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये. आमचंही वावर तसंच त्याचप्रमाणे आहे. हे लागलं आता आहे आमच्या काकाचं वावर. थोडंसं बरंच आहे काकाचं वावर. हे वालं हे लागलं आता काकाचं वावर, थोडंसं बरंच आहे. तिकडलं आमचं अतिशय खराब वावर आहे. अशी आता गोष्ट आहे मित्रांनो. का बघा किती भरकाळ जमीन आहे. आता हे ढेबूल पहा, प्रत्यक्षात ढेबूल फुटते का सांगा. आता मी हे ढेबूल पहा हातून फोडून टाकवतो, पाहून घ्या. बघा 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 हाताने फुटते ढेबूल आहे. बघा आता कशी गोष्ट आहे. आता मग अशा भुरगा होते हातानं. अशी गोष्ट आहे. आता अशी आमची भरकाळ जमीन आहे. त्यामुळे मनावर तसं उत्पन्न नाही होत आमच्या जमिनीले. आता रोज पाणी करून कसं तरी जीवन जगतो. पाणी तर पाणी असा पडते मित्रांनो, खत दिल्यावर 1 महिना पाणी नाही पडला. त्यानंतर खत देतो म्हणलं, पाणी आलाच नाही. बस पराठी झाले खतम. बघा जशान तसं आमचं खत वावरामध्ये आहे, पण आम्ही खत काही देऊ शकलो नाही. थोडंसं खत आणलं होतं तेही देऊ शकलो नाही. पा ते तसं आहे ठेवून त्या झाडाबुडी. मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पोतं दिसलंच आहे. यात आम्ही 16 भात केला होता ह्या झाडाबुडी. हे झाड ते तेव्हा येतं पराठी होती. तर हे बघा तिथं खत दिसते तुम्हाला पाहता.
टाकू नाही पाहत तिथे खत देऊ शकलोच नाही खत. अशी गोष्ट आहे. आता का म्हणा. हे बघा, हे याचा आम्ही केला होता 16 भात. तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ. जर तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पाहू शकता. जमलं तर व्हिडिओ खाली लिंक देतो. बघा, हे आमचं खत जशान तसं आहे. बघा आता हे गोष्ट. आणि हे आमच्या माझ्या भावाने येते लोम करून ठेवायला येतं, बांधून ठेवायला येतं. हे डबक्या पावसाळ्यामध्ये पाणी भेटायला पाहत नाही ना, मग येतं भरून आणते मग फवारणी करायला. आता हे बघा आमचं दिल्या वर्षी शासनानं तिथलं थोडंसं दिलं पडी उठवून ते गड्डा दिला खांदून तो तळ्यासारखं आहे ते तिथं थोडंसं. आता हे निंबाचं झाड मस्तपैकी थोडेसे आता पराठा काढायचे. आता मित्रांनो आता हे असं बांधतो. आता डोक्याले बांधल्याशिवाय ना जमत मित्रांनो, कारण ते घाम येते, घाम डोळ्यात जाते आणि हे ऊन तेवढं लागत नाही असं बांधलं तर. आणि आता असं म्हणून आता असं बांधाच लागते. आता हे असं बांधल्याशिवाय ना जमत. बांधलं तर झालं मग मोकळं. आता हे असं काम करतात. आता हे चष्माले असे आता हे लहान लहान पराठे आहे, फांदीलाच नाही अजिबात, फांदी नाही अजिबात. यामुळे बरं आहे. आता मोठ्या असल्या पराठे येतं खूप असलं चष्मा तिकडे फेकलं जाते. त्या पराठी फेकता असं होती. म्हणून आता हे असं बाळाच लागते. आणि तसं ऊन असल्यामुळे आम्हीच नाही कोणी बांधते. बघू हा चिमुटा आपला काय नाही. असा मग चिमुटा वेगळा वाटतं. आपलं कुठं चिमुटा आपलं तिकडे. हा पण नेला गणेश चिमुटा. हो, काल नेला. हे तिकडे असेल ठेवणं. हा दिला चिमुटा हा वाला. आपला चिमुटा हॉल काय चांगला आहे ना. का हा दिला चिमुटा जडवाला. थोडं घ्यायचं असं घेतलं का हे अशा प्रकारे येत आहे. ढग तिकडे झाला ढगावर नेऊन टाकायचं. बघा आता मित्रांनो, ढगावर नेऊन असं दाबून द्यायचं. नाही तर हवा आला तर उडून जाते, काही फायदा नाही. मग हवा आलं तर हे असं ते टाकायला लागते. असं कापून असं काढून म्हणजे याचं बी पडलं का काय फायदा नाही. ते खराब करते पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये तणाले ऊस जास्त येते. तण भक्कम होते आणि या पराठीला काही जोर राहत नाही. किती खत द्या किती काय करा, पाणी नाही पडला तर नाळा वाया जाते. मेहनत फुकट मला निकाल लागते. घेता आता पाणी घेऊन तिथं जातो. घेता आता तुमचं पाणी घेऊन बघू छोटी मोठं सापडेल का तिकडं. हो, हां शॉपटन. नाही काम करत आपलं चिमुटा चांगला बापू. आपला चिमुटा चांगला आहे. कुठे घरी झालं कोणाचं काम ना. मित्रांनो आता हे असं जमा झालं का असं फेकून द्यायचं. मग घरी बाई जमा झालं का दाबून द्यायचं. मग चिमुट्यानं जसं दाब असं असं भक्कम वरून घ्यायचं थोडंसं असं दाबून द्यायचं. बघा हे लाल लाल येते. त्याचा नक्षा खूप दुखते. नक्षा बघा हे लाल लाल आले पा. पण घ्या आता जागोती लाल लाल आले बघा. असे वरती फाटते असे. आता या पराठ्यात बोंड नाही आहे जास्त, नख्या नाही आहे. नख्या नाही जास्त. मोठ्या पराठे असल्याने जेवढा फळ त्याचे मित्रांनो असं बंजन घालून जमतच नाही. शर्ट घालून यायला लागते. आता आमच्या पराठ्यात दम न येता म्हणून मी बंजन घालून आलो. आता शर्टाशिवाय जमत नाही. संपूर्ण हाताभर शर्ट पाहिजे असं पुन्हा पाहायला लागते. नाही तर येतं खरं चटते. तरी पण दुखापत होतेच काम करता करता. तर ती म्हणजे तरी होतेच दुखापत. तर दुखापतीकडे नाही पाहिजे.
तर आपलं जीवन काय कष्टाचं आपण तिकडे पाहतो म्हणलं तर काही फायदाच नाही मग तोंडामध्ये 5 बोटं जात नाही आता तसं पाहतो म्हणलं तर शेतकऱ्याचे जीवन नाही हल्लाची राहते भावा बहिणींनो रक्कम प्रवास आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बघू फळाटे आहे ना बाबा बकरी आहे का नाही हाय तिकडे गेलं आहे का नाही कोणकडे काही म्हणजे बकरी नाही येतो नाही चरते तर गोल गोल फिरते हां तर बापू शिवणं राहायचं पळून शिवणं राहते हो येतं शिवण आहे शिवण आहे येतं हे आता अशा प्रकारे दिवसभर मस्तपैकी काम करायचं आणि संध्याकाळी मस्त जेवण शांत आणि त्याही झोप लागते मित्रांनो राजाला झोप लागत नसेल अशी झोप लागते आता काम केल्यावर झोप कोणत्या औषध खाऊन भेटत नसेल झोप लागते काम केल्यावर मित्रांनो कष्ट केल्यावर औषध खाऊन झोप लागत नसेल ते झोप लागते आम्हाला आता काम नाही आम्हाला जबरदस्त वाटते आम्हाला सकाळी ताजं सवाल वाटतं थकवापणे मशीन निघून जाते का नाही दिवाळी दुसरी आहे अशी काम झालं माझ्या आता जड काम असलं आता या पळाटे तेवढा पॉवरफुल आमच्या पळाटे नाही काही काही लोक जे जायचे पळाटे चांगले जमीन जायचे त्याच्या पळाटे चांगले आहे ते पॉवरफुल त्या पळाटे थोड्या उपड्याला जड जाते आणि तेव्हा मग लागतं जास्त बस त्यांचं झोप सकाळी थोडंसं वाटते अंग दिल्यावर तर अंग दुखत वाटते तरी पण आम्हाला कामात जास्त लागते आपल्या शेतमजूर आणि शेतकऱ्याला काम करत लागते नाही करतो म्हणलं तर काही फायदा नाही आपण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की बोतल्या का भरून नौकाचं मोठ फास्ट काम करू सांगतो हा ते बघा आता तेवढं हात जात नाही त्याचे बी ह्या फास्ट काम करू मी या पद्धतीने काम करू 5 दिवसाचं काम करू 3-3:30 वाजेपासून काम करू पाहिजे 9-9:30 वाजेपर्यंत असते या पद्धतीने ह्या फास्ट काम करू ताकद भक्कम होती काही खाओ झाडपाला खाओ अन्न भरपूर खाओ 1.5 घंटा जेव 1.5 घंटा भक्क काम करत आता चिमटा बरोबर नाही पटपट लावता येत नाही हा अशा प्रकारे मी फास्ट काम करू शकतो पहिलं तिकडे नेऊन टाकतो आहे आपलं पूर आहे ना त्या प्रकारे बसून आहे अजिबात मी कामावर उभ्याच पाणी पिव दिवसभर बसून आहे तिसरं काम एका हे करू विकवायचं भाऊजी जेवढा सगळं बापू सपोल लागे नाही तेवढा सपोल असे गोत्याने मारायला लावू घ्या ताकदीने माझे रप्प येतं आता एवढं लागते हां एवढं सपोल लागे नाही पाहतो गोष्ट म्हणजे गाव पुरावा आहे असे गोत्याने आत्ता सांगते ही गोष्ट पण लई तुम्हाला माहीत सुद्धा त्या वयाच्या पोराला ना माहीत सांगायला केलं तर खोट्या मोठे काही सांगते का म्हणते त्या वयाच्या पोरा म्हणते तो वयाची म्हातारी कोतारी जी आत्ता आहे जुनीपुराची त्या सर्व लोकांना माहीत आहे गोष्ट खरी आहे म्हणते त्याने पाहून आहे ना आजकाल खोटे वाटते काय सांगितलं तू म्हणते मित्रांनो माझे हे भावाचे मुलं आले त्याला काटा धुतला म्हणते ते बसलं होतं आता शिवणापाशी त्याला काटा धुतला म्हणते त्याला धुतला बाबू काटा असं का कुठं धुतला कुठं धुतला असं का खेळलं का नाही होळी होळी खेळला हा हे पुतण्याला काढतो म्हणते आता पोराट्या काढून पाहतो म्हणताय बाबू कुठं काटा बाबू कुठं रे काटा कुठं आहे काटा तुला ना कना कसं रंग गेला काढला काढ ना मग लागली आता पोराट्या काढायला लागून जाईन तोंडाले बापू बघा आता हे फुटणे लागलं आता काढाले बापू तिकडे गेला चिमुटा आणण्यासाठी बापू काढू लागते म्हणे
आहे वावरात. पहिलं शाळा शिका मग काम. हा मला लहान आहे आमचा पाणी पिकायला देत आहे. हाय. ते दादा इथे घाल नको. चल धावत आहे. पाणी प्यायले. ते काढतो मी आता. जय श्रीराम. ते काढतो मी. आमचं स्टोरी काढत आहे आता पराठ्या. बघा मित्रांनो, काल होळी झाली आणि आज गावात होळी आहे. हे बघा, म्हणजे आम्ही पराठ्या काढत आहोत ना, तर हे पराठ्या जाळत आहे आता गावात. हे अशी आमची होळी चालू आहे आता. आमची होळी पाहिली का भावा बहिणींना तुम्ही? होळी लावली आम्ही. आता भाऊने तुमच्या भावाला लागली ताण तर तुमचा भाऊ पैसे त्याचे पाणी. आण मग, आता मी तिकडे ताण लागली. सुद्धा आमच्या तिकडे चरत आहे. आण पाणी. ताण लागली. आता पाणी घेऊन येतो. पुन्हा हे गरमही लागायला लागलं याचं. येता गुंडभर पाणी. बापू पिता का पाणी? बापू गेला वाटते पाहिले पाणी. एक गुंड पाणी पिऊन घ्या. एक गुंड पाणी प्या लागते. एक गुंड पाणी प्या लागते. एक गुंड पाणी. दोन आणते पाणी. काय गावं? जाऊ का काढत पराठ्या? आण तू तोपर्यंत मी राहतो काढत. हा, मित्रांनो पराठ्या काढतो. सुमित्रा आणते पाणी. बापू आहे तिकडं. आण बापू पाणी. आणते वाटते. आता मी पराठा काढतो. हा बहिणीनो. काढते तू काढून. आता सुमित्रा लागली आता मित्रांनो. पराठा काढते आता सुमित्रा. लागली सुमित्रा पराठा काढायला आता. बघा हे बघू भर पाणी. ताण लागू नये बोले का भर. दे बाबाला पाणी दे. अशा अशा पराठा काढायच्या. याच्यामध्ये धरून तर मित्रांनो आणलं पाणी बापून. पेतो आता मी पाणी. पकड बापू. आता भाऊ पाणी पिताय तर मी काढतो पराठा ठेवायचा. पराठा काढायची काय तशी शिंगे नाही. फक्त आहे ना ताण लागते. बघा मित्रांनो, हे आता आमचं इथं फ्रीज आहे. आम्ही हा इथं फ्रीज बनवला होता. बघा फ्रीज आता बनते. पाहिजेच बाबा. अरे भावात पाहिजे ना असा फ्रीज, नाही तर काही फायदा नाही. कामच नाही करूशा वाटत. गरम गरम पाणी राहतं. कडतं पाणी राहते. पाणी पिलं तर मग काही फायदा नाही. तब्येत खराब होते. उन्हाळा लागते. मग शरीरामध्ये उष्णता संत असते. मग थोडं पाणी आणलं. काय आणलं थोडं पाणी? आणतो बेंच साधारणतः. घेतलं आणते. एवढं तरी बरं आहे. बेड आहे भावाला लोकायचं. पाणी सापडते. आता का जगतेली पुरत नाही एवढं पाणी. पाऊन गुण पाणी पिऊ पहिलं. बोतले का होतं नको होतं. एका पाळगले सकाळच्या पाळगले पाऊन गुण, दुपारच्या पाळगले पाऊन गुण, दुपारी अर्धा गुण पाणी पिऊ, रात्रभर पाऊन गुण पाणी पिऊ. एवढं पाणी पिवतं ना. त्यामुळे तसंच करू पहिले. भयानक होती ताकद. ढोरावानी ताकद होती. खोटं बोलत कारण तर सगळं गावाचा पुरावा देऊन सांगतो. सगळं गाव पुरावा आहे. एक एक गोष्ट हटवलं कसं मावस सांगणार आहे. सत्यामुळे सांगता. कारण तर मी स्वतः काम केलं. व्यायाम सुद्धा करून. कोणाची मौत होते. हा भयानक व्यायाम करून झाड पाला खाव. आता सांगायला गेलं तर खोटं वाटते लोकांनी. आजकालच्या लोकांना खोटं वाटू शकते, पण हे सत्य गोष्ट आहे. कोणत्या कोणत्या पराठ्यात जळ आहे पण. अशा कोणत्या जोड्या पराठ्या मी पहिलं बोतल्याच्या अशा पूर्ण बोथाने पराठे आहेत. आता ह्याला आणणार पराठ्या काय कोणत्या जोड्या पराठे
वाटतं तेवढं बघायचं त्या तुम्ही आम्हाला नाही वाटत मोठ्या पंखातल्या फळा ठेवू पण तो हाताने मग ते उडतो. अशा पराठ्या काळाच्या पाकाच्या ढगावर आमच्या गावाकडे आहे ना भावा बहिणींनो. आमच्या गावाकडे बाया सुद्धा पराठ्या काढते. वेगवेगळे काम करते याच्या गावाकडे. हो धान लावते, आपल्या गावाकडे नाल्या खांदते. हो. तुम्ही तर नाल्या खांद्या पहिलं म्हणजे तुम्ही येतं नाल्या खांदू लागे वावरामध्ये. आम्ही नाल्या सुद्धा खांदो पराठ्या आमच्या काढो. गावातले लय झाडं उतरले तर नाल्या खाऊन लागले म्हणजे तुम्ही तिथं आले तेव्हा तर तिकडे आम्ही नल्या खांदल्या होत्या. आता भाऊ शेती व्हायचं हे काही नल्या खांदली नाव ते माती वाहून दिली. यावर्षी पावसामध्ये नाव असं तर पान धसलं होतं. नावाला जगा खांदून नेली तिकडे. पावसात नाव पान धसलं यावर्षी पावसात. त्यांनी इकडे नळ टाकली. झाडं खांदली काही नल्या टाकली. बघा बापू तिकडे लागला पराठ्या काढत. बघा कुठलं कुठं बापू आहे पराठ्या काढत. कुठं गेलो होतो बापू आला पिऊन. मी आलो पाणी पाहिजे पाणीच नाही. तिकडे जातो आता पाणी भरायला पेंटवर आपण सापडते का होते का पाणी सापडून तर पाहतो नाही मग जायला लागते. आता संध्याकाळपर्यंत पाणी घेऊन पाहतो आता सापडते का. या झाडापुढे आम्ही चहा केला होता मित्रांनो. पावसाळ्यामध्ये एक व्हिडिओ काढला होता. काठवडला मी जमा केले होते आणि चहा केला होता. यातच होतं. पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवर आहे. लय लोकांना त्याला प्रतिसाद दिला आहे त्या व्हिडिओले. बघा आता येतात मित्रांनो बेंडपाशी. बघा कशा मोहळाच्या माश्या आहे. होऊन घ्या मोहळाच्या माश्या बसल्या आहे. आता पाणी हंत काढतो नसन तर काही फायदा नाही. मग काढतो आता इथलं पाणी. बघा मित्रांनो काम करता करता अशा प्रकारे रक्त लागलं. बघा असं लागते बघा रक्त. उचलं जास्त वाटतंय. बघा हे नखी रुतली. याची नखी रुतली पाहिले. या कपाची नखी रुतली ना पाहिले हे अशी त्यानं लागलं रक्त. हे आता असंच चालते मित्रांनो. त्याच्याकडे पाहायला जमत नाही. त्याच्याकडे पाहायचं म्हणलं तर काम जागेवर ठेवावं लागते. आता हे रुतरात आपले पाहिले काही रुतरात होते. त्याच्याकडे पाहायला जमत नाही. बापू गेला तिकडे आता पराठ्या काढत. पुढे जाऊन बापू पराठ्या काढत गेला. वेग्यामध्ये पराठ्या काढत बापू. आता मी हो आता मागं बापू तिकडे पराठ्या काढताय. मी हो येतो पराठ्या काढत. आता मी पाणी आणलं प्यायले तर मला इकडे तिकडे जावं लागते. बापूच्या हातात हलका चिंबूट आहे. माझ्याकडे जड आहे चिंबूटा. त्यानं लोक काम ना त्या चिंबुट्यानं. बघा मित्रांनो रम्य संध्याकाळ. सूर्य आता बघा येतपर्यंत आला सूर्य आता. आणि तुम्हाला दाखवतो पहा इकडं. बघा कसं आभाळ झालं इकडं आणि गर्जनं सुद्धा करायला लागलं. अधूनमधून विजा चमकायला लागल्या तिकडल्या काट्यानं. आता का होते का येतपर्यंत आमचं काम आलं. बघा हे आता आम्ही त्यातून आलो धावत. पाणी लागला होता ते बघा तिकडे चालला पाणी. हे बघा तिकडे चालला पाणी. हे बघा हवा वाजताय पाण्याचा आवाज. तर बापून चिमुडा तिथेच ठेवला. आता डबल पुन्हा बापू गेला धावत चिमुडा आणण्यासाठी. आता येते एक आम्हाला पन्नी सापडली. हे बघा आता फोन ठेवासाठी. आता फोन बोलला होते म्हणलं आता हे पन्नी का काम करणार. आता बाबू पलटवली पन्नी. हे ठेवतो म्हणजे येतं कसं फोन का हा माती जमून सांगा. खराब पन्नी आहे. आता कवा येते का बापू फोन बोलले व्हायची पाडी आहे मित्रांनो. आता गावामध्ये असलं का हेच भानगड आहे. फोन कवा वल्ला होईन सांगता येत नाही. हे बघा आता सूर्य आता डुबायला लागला. जातो म्हणलं आता घराकडे. मग आलं गेलं तर पाणी का फायदा. मग फोनही आपले खराब होऊन जाते. काय फायदा का मग येत आहे. आता जातो आता मित्रांनो घराकडे. आता बापू हे लवकर आता पटकन. बरं झालं मित्रांनो तिकडं पाऊस गेला. नाही तर काही खरं नव्हतं. इकडं नाही आला पाऊस. तर एक एक थेंब लागायला लागला. आता बघा आता पडला एक थेंब हातावर.
इथं पल्ला दिसत नाही तुम्हाला. बारीक बारीक थेंब पडला एक माझ्या हातावर. चला पटकन जातो आता मी घराकडे. फोन ठेवतो खिशामध्ये, पन्नीमध्ये फोन ठेवतो. बापूजी येते तोपर्यंत. मी जी बकऱ्याकडे येऊ तेव्हा पन्नी किती उन्हाळ्यात राख असो का काही असो, पन्नी नेस. कारण तर पाणी कवा लागेल सांगता येत नाही मित्रांनो. पाणी कवा येऊ शकते, उन्हाळा पावसाळा हिवाळा कवा मग आपले फोन खराब होईल सांगता येत नाही. मग हे पाणी आणलं होतं त्यातून भरून. आता या थंड्या वातावरणात तेवढं काही प्यायला नाही भेटलं पाणी. त्यातलं आणलं होतं भेंड भरून. बापू पेते आता पाणी. जातो आता घराकडे. बापू पाणी ठेवायला का नाही हे येतात तिथे पाणी. पाणी घरी नेण्यापेक्षा एवढं उद्या कामी येते. जमते बापू का ठेव. पाणी आलं तर खरं पण काय डबकी हे पालव काढायला लागते. रात्रभर थंडगार पाणी येऊन जाते, पण पाणी आलं तर मग पालव खराब होते. मग त्या पालवाले मग हे लागते, मग उधळी खराब होऊन जाते. चला मित्रांनो आता आम्ही घराकडे जातो आता. कारण तर हे अशा वातावरणामध्ये थांबणं परवडत नाही. खराब वातावरण आहे आता. ठेव तिकडं मग ठेव कुठतरी. मित्रांनो आम्ही पाणी कधी फेकत नाही. आणि पाणी भरपूर बसलं ना भावाला ठेवतो पाणी. फेकायचं काम नाही. पाणी कधीच फेकत नाही आपण पाणी. 20-25 वर्षापासून मी 20-25 कसे 90-95 सालापासून मी पाणी कसंच फेकत नाही. कारण तर पाण्याचं महत्त्व मला कळालं आहे. मी कधी पाणी फेकत नाही. लोक फेकते भाका किती पाणी जाऊ दे, बस लगा चालला घराकडे. हे चुकीचं आहे मित्रांनो. एक दिवस असं येईल पाणी सापडणार नाही माणसाले. आणि आमच्या सरकारने सांगलं ना, नाही तर मी पाणी मित्रांनो थोडंसं पाणी असलं ना घराकडे घेऊन जातो. लोक हसते मले आणि पाणी घराकडे आणलं म्हणजे पाहिलं का कमी आहे म्हणते. लोक असे म्हणते मित्रांनो, आत्ता असे म्हणते. आणि मग वेळ गेल्यावर पाणी संपलं रे बा, पाणी संपलं रे बा, आता पाणी कुठलं असे लोक म्हणू शकते. मग सध्या आमच्या गावात तशी कंडिशन नाही आली, पण येणार आहे. कारण तर कितीतरी विहिरी आटल्या आमच्या गावातल्या. आमच्या लहानपणी महामूल पाणी असायचं, त्या विहिरी आटल्या. आणि पुढची कंडिशन काय येईल सांगा आता तुम्ही. पुढची कंडिशन खराब येणार आहे. म्हणून पाणी जपून वापरायचं. जातो आता मित्रांनो घराकडे. ठेवलं आता पाणी बापून. जातो आता मित्रांनो घराकडे. आता मित्रांनो पाण्याचा अंदाज थोडासा म्हणजे तिकडे गेला पाणी, त्यामुळे हे जे मेन कापड आहे कवा कामी येईन जीवनामध्ये सांगता येत नाही. म्हणून येतच आता मी वावरामध्ये हे मेन कापड ठेवून देतो. कारण तर कवाही कामी येऊ शकते. मग कधी अशा वेळी काम पडलं तर मग सापडत नाही, मग फोन बोलला होते. ठेवलं येतं मित्रांनो झाकून. जातो आता घराकडे. बघा मित्रांनो ऐकला का, तिकडे आहे टिटवी. आवाज टिटवीचा आत्ता आला पाय. तुम्हाला दाखवा म्हणलं आवाज, ऐकवा म्हणलं. इकडे येत आहे गाया कोणाच्या तरी. आणि इकडे बघा हे बघा इकडे आली पा टिटवी. असं असते खेड्यातलं वातावरण. मस्त वेगवेगळ्या पक्ष्याचं संगीत ऐकायला भेटते. आपण गेला पुढं, मी राहिलो मागं चाललो आता. मित्रांनो आता पोचलो मी घरी. आता धुतो मस्तपैकी हातपाय. आता हातपाय धुतो म्हणलं ना आग होते अंगाची. कारण ते येतं नख्या मस्त असंख्य ठिकाणी जखमा होऊन जायचे हाताले. त्यामुळे आता हाताची आग होऊ शकते.